दरवर्षी उन्हाळी वाळवणी तेच तेच उपवासाचे बटाटा, पापड, चकली खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर यावर्षी उपवासाचे हे पॉपकॉर्न नक्की बनवा. पॉपकॉर्न बघाल तर टम्म फुलतात. कारण यामध्ये आपण एक वेगळा असा पदार्थ वापरलेला आहे. त्यामुळे खायला अतिशय खुसखुशीत लागतात. फक्त साबुदाणा बटाटा न वापरता यामध्ये हा पदार्थ वापरून हे उपवासाचे पॉपकॉर्न बनवा. वर्षभर टिकणारा असा हा खमंग कुरकुरीत पदार्थ. उपवास असो किंवा नसो, नुसतेच खायला सुद्धा अप्रतिम लागतात. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. ही रेसिपी आपण 1 ते सव्वा किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला. वाटीने मोजून घेणार असाल तर 2 वाट्या साबुदाणा आहे. जाड किंवा बारीक कोणताही साबुदाणा वापरू शकता. यामध्ये फक्त साबुदाणा वापरायचा नाही, तर वापरायची आहे भगर. भगरीलाच वरईचे तांदूळ, उपवासाचे तांदूळ किंवा समाके चावल सुद्धा म्हणतात. तर भगर वापरल्यामुळेच पॉपकॉर्न छान फुलतात, खायला अतिशय खुसखुशीत लागतात. पाव किलो इथे भगर घेतलेली आहे. स्वच्छ निवडून घ्यायची, कारण त्यामध्ये अगदी बारीक खडेसुद्धा असतात. त्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. अर्धा किलो साबुदाणा घेतला, त्यासाठी पाव किलो भगर घ्यायची. उपवासाचे साठवणीचे पदार्थ बनवताना फक्त साबुदाणा बटाटा न वापरता थोडीशी भगर जरूर वापरा. त्यामुळे पदार्थ अतिशय खुसखुशीत तयार होतात आणि खायलाही चविष्ट लागतात, कारण भगरही अतिशय चविष्ट लागते. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं, पण भिजत घालताना मात्र गरम पाण्याचाच वापर करायचा. ज्या भांड्याने आपण साबुदाणा आणि भगर मोजून घेतली, त्याच भांड्याने पाणी मोजून घ्यायचं. 2 वाट्या पाणी घेतलं आहे. पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि लगेचच साबुदाण्यामध्ये घालायचं आहे. या पद्धतीने साबुदाणा भिजवला तर तो वेगळा शिजवण्याची गरज पडत नाही. गरम पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे आता 6 ते 7 तास तरी भिजत ठेवायचे, म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजला जातो. थंड पाण्यामध्ये भिजवून नंतर गरम पाणी घालण्याची गरज नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी बनवणार असाल तर रात्री साबुदाणा आणि भगर भिजत ठेवायची. आता पॉपकॉर्न बनवायचे आहे, तर त्यासाठी बटाटे घेतले आहेत अर्धा किलो. स्वच्छ धुवून साल काढून घ्यायची. जर तुम्हाला बटाटा खायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही रताळी वापरू शकतात. अर्धा किलो बटाटा, अर्धा किलो साबुदाणा आणि पाव किलो भगर, म्हणजे सव्वा किलोच्या प्रमाणामध्ये उपवासाचे पॉपकॉर्न तयार होतात. बटाट्याची साल काढून घेतली की त्याचा किस करून घ्यायचा, पण मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये पाणी घालून किस करायचा, म्हणजे तो काळसर होत नाही. आणि किसनीचा हा जाडसर जो भाग असतो त्यानेच किस करायचा. एकदम पातळ करायचा नाही, थोडासा जाडसर हवा आणि लांबसडक म्हणून. आता हा किस करून घेतला तर 2 ते 3 वेळा पाण्याने तरी स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण त्यातलं सगळं स्टार्च काढून घ्यायचं आहे. जर बटाट्यांमध्ये स्टार्च राहिलं तर ते सुकल्यानंतर काळसर होतात. म्हणूनच बटाट्याचा किस 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा. साठवणीचा बटाट्याचा कीस जरी बनवणार असाल तरी हीच प्रोसेस करायची, म्हणजे कीस अजिबात काळसर होत नाही. 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. इथे मी अर्धं पातेलं गरम पाणी घेतलं. पाणी अगदी गरम आहे. लगेचच त्यामध्ये बटाट्याचा कीस घालून घ्यायचा आणि 10 मिनिटं तो असाच ठेवायचा पाण्यामध्ये. त्यामुळे पॉपकॉर्न अजिबात काळसर होणार नाहीत. जर कच्चा बटाटा वापरला तर, कच्च्या बटाट्याचा कीस जर वापरला तर उपवासाचे हे पॉपकॉर्न सुकल्यानंतर एकदम काळसर होतील. कारण बटाट्यामध्ये स्टार्च असतो. त्यासाठीच तो थोडासा तरी शिजवून घ्यायचा. पाण्यामध्ये तुरटी किंवा मीठ घालण्याची गरज नाही. फक्त बटाट्याचा कीस घालायचा, मिक्स करून झाकून ठेवायचं, म्हणजे कीस व्यवस्थित शिजला जातो. वेगळा असा शिजवण्याची गरज पडत नाही. आता तोपर्यंत साबुदाणाही भिजलेला आहे. गरम पाणी घातलं त्यामुळे साबुदाणा व्यवस्थित भिजतो. पण बरेच जण थंड पाण्यामध्ये भिजवतात आणि मग काही वेळानंतर त्यामध्ये गरम पाणी घालतात. एवढी मोठी प्रोसेस करण्याची खरंच काही गरज नाही. अगदी व्यवस्थित साबुदाणा आणि भगरसुद्धा भिजली आणि बटाट्याचा कीससुद्धा 10 मिनिटामध्ये व्यवस्थित शिजला आहे. त्याचा रंग बघा किती सुरेख पांढरा शुभ्र आहे. पण हाच जर तुम्ही कच्चा बटाट्याचा कीस लगेचच पॉपकॉर्नसाठी वापरला असता, तर आत्तापर्यंत तो काळसर झाला असता. सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे. त्यामध्ये जर जास्तीचं पाणी राहिलं तर मिश्रण पातळसर होईल आणि पॉपकॉर्नसुद्धा पातळ होतील, लवकर सुकले जाणार नाहीत. आता हा सगळा किस घालून घेतला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं. तर इथे मी 1.5 चमचा मीठ घातलं आहे आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घालून घेतली. तुम्हाला हवं असेल तर हिरवी मिरचीची पेस्ट वापरू शकता. उपवासाला जर तुम्ही जिरे खात असाल तर ते सुद्धा यामध्ये घालू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. उपवासासाठी बनवणार नसाल तर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तीळसुद्धा घालून तुम्ही हे पॉपकॉर्न बनवू शकता. पण उपवासाचा पदार्थ आहे त्यामुळे फक्त मीठ आणि चिली फ्लेक्स वापरलं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर यापासून पापडसुद्धा बनवू शकता. फक्त हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं. बघाल तर हे मिश्रण तयार झालं. लगेचच याचे पॉपकॉर्न बनवायचे.
बनवताना थेंबरसुद्धा तेलाचा वापर करावा लागत नाही. त्यामुळे वर्ष काय 2 वर्षसुद्धा पदार्थ खराब होत नाही. त्याला वेगळा असा उबट वाससुद्धा येत नाही आणि बनवायलाही अगदी सोपी पद्धत. हाताने हे असे पॉपकॉर्न बनवून घ्यायचे. फक्त अर्धा तास लागतो. अर्ध्या तासामध्ये तुम्ही हा पदार्थ बनवून वर्षभर खाऊ शकता. पण असं बनवताना अडचण येत असेल, तर तुम्ही दुधाची प्लास्टिकची पिशवी असेल किंवा मग पायपिंग बॅग घेऊन त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आणि असे पॉपकॉर्न बनवून घेऊ शकता. एकदम साधी सोपी पद्धत. जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर लगेचच सुकवा, पण नसेल येत तर आदल्या दिवशी पंख्याच्या हवेखाली आणि मग मात्र उन्हामध्ये सुकवून घ्यायचे. पण ऊनच येत नसेल तर मात्र सुकण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घेतले. बघाल तर अगदी पांढरे शुभ्र असे हे पॉपकॉर्न तयार झाले. जरासुद्धा काळसर झालेले नाही. आता हे तळूनही बघूया. तळताना तेल चांगलं कडकडीत गरम करायचं. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग पॉपकॉर्न असतील किंवा पापड तळायचे म्हणजे ते छान फुलतात. पॉपकॉर्न बघा किती छान फुलले आहेत. फक्तच उपवासासाठी नाही, तर मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी काही पदार्थ हवा असेल, तर हा पदार्थ नक्कीच खाऊ घालू शकता. त्यावर पेरी-पेरी मसाला, चाट मसाला किंवा आवडीनुसार कोणताही फ्लेवरचा मसाला घालून मुलांना तुम्ही हे पॉपकॉर्न खायला देऊ शकता. उपवासासाठी असेल तर नुसतेच खा, पण बघाल तर अगदी खुसखुशीत हे पॉपकॉर्न तयार झाले आहेत. आजचा वाळवणीचा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.